सरकार कायम धनगर समाजाची दिशाभूल करतंय, समाजाचा विश्वासघात करतंय आणि धनगर समाजाला कायम दुजाभाव देतंय. मग ते धनगर समाज एसटी आरक्षण अंमलबजावणीच्या बाबतीत असेल, धनगर समाजाला लागू होणाऱ्या योजनांच्या बाबतीत असेल किंवा पुण्यश्लोक अहिल्यामाता होळकर यांच्या सन्मानाच्या बाबतीत असेल. आज मी तुम्हाला पुण्यश्लोक अहिल्यामाता होळकर यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या एका पुरस्काराची माहिती देतोय. त्यात बघा कसा गैरप्रकार चालतोय. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार हे या पुरस्काराचं नाव आहे. दरवर्षी दिनांक 31 मे रोजी प्रत्येक ग्रामपंचायत, नगरपंचायत क्षेत्रातील महिला व बालविकास क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या 2 कर्तबगार महिलांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. तसेच सदर पुरस्काराची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा परिषद क्षेत्रात महिला व बाल कल्याण समितीस उपलब्ध होणाऱ्या जिल्हा परिषद उत्पन्नामधून 10% निधीतून करण्यात यावी असे स्पष्ट निर्देश शासन निर्णयात नमूद करण्यात आलेले आहेत. आता मी तुम्हाला सांगतो, हा पुरस्कार अगदी तुरळक ठिकाणी वाटला जातो, याचं वितरण केलं जातं. परंतु एकीकडे भारतीय जनता पार्टीचं सरकार म्हणतं हिंदुत्ववादी सरकार आहे. हिंदुत्वासाठी ज्यांनी काम केलं त्यांचा आम्ही उचित सन्मान करू. पुण्यश्लोक अहिल्यामाता होळकरांनी संपूर्ण भारतभर हिंदू धर्मरक्षणाचं काम केलं. त्यांच्या नावाने हा पुरस्कार आहे. हा पुरस्कार व्यवस्थित वितरणच केला जात नाही, तर कुठल्या अर्थाने तुम्ही हिंदुत्ववादी सरकार आहे तुमचं, कुठल्या अर्थाने तुम्ही हिंदुत्वाचं रक्षण करता, कुठल्या अर्थाने तुम्ही हिंदुत्वाचं काम करणाऱ्या लोकांचा सन्मान करता. बहुतांश ठिकाणी तर या पुरस्काराला जिल्हा परिषद निधीच साईडला काढत नाही. बाबांनो, जर हे खरंच हिंदुत्ववादी सरकार असेल तर या अध्यादेशाला कचऱ्याची टोपली धावणाऱ्या या अधिकाऱ्यांवर भारतीय जनता पार्टीच्या सरकारने तत्काळ कारवाई करावी आणि खरं हिंदुत्व आम्ही जोपासतोय हे जगाला दाखवून द्यावं. पुण्यश्लोक अहिल्यामाता होळकरांचा सन्मान करावा. जय मल्हार.